ठळक बातमीपत्रात आपलं स्वागत। विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी बघणार आहोत। सुरुवातीला बघतोय टॉप 9 राजकीय बातम्या। तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात। राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान। महायुतीतील 7 तर महाविकास आघाडीतल्या 4 जागांचा समावेश। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे भोसले, रणजितसिंह निंबाळकर, प्रणिती शिंदेंसह दिग्गज नेते रिंगणार। तब्येत अस्वस्थ वाटत असल्यानं पवारांचे आजचे कार्यक्रम रद्द। पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। 2 दिवस भाषण करण्यास पवारांना डॉक्टरांकडून मनाई। मोदींनी कितीही दरवाजे उघडले तरी सोबत जाणार नाही। छत्रपतींच्या भगव्याला गद्दारीचा डाग लावणाऱ्यांसोबत जाणार नाही। नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। कवाडं उघडली तरी आमच्या छत्रपतींच्या पवित्र भगव्याला तुम्ही गद्दारीचा डाग लावला। त्या डाग लावणाऱ्यांबरोबर हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र आयुष्यात कधी जाऊ शकणार नाही, जाऊ शकत नाही। बारामतीत प्रचारादरम्यान मडकं फोडण्याचा व्हिडिओ व्हायरल। अजित पवार गटातील समर्थकांकडून मडकं फोडण्याची अनोखी पद्धत, मात्र त्यामागील कारण अस्पष्ट। रोहित पवारांनी भर सभेत मडकं फोडल्याचा व्हिडिओ दाखवला। मलिदा गँगच्या सदस्यांनी मडकं का फोडलं? मडकं कधी फोडलं जातं माहिती नाही का? रोहित पवारांचा सवाल। गँगचा एक मोठा सदस्य काय केलं तर मटका फोडला। मटका कधी फोडला जातो तुम्हाला माहिती ना? कधी फोडला जातो? त्याची तक्रार मिळाली, मात्र त्याबद्दल मला माहिती नाही। अजित पवारांची प्रतिक्रिया। तरी आज तक्रार दिली, मला माहिती नाही की इथं कोणतरी वेगवेगळ्या चौकात सभा घेतं आणि काहीतरी ते मडकं का काहीतरी फोडतं। कोण आहे काय मला माहिती नाही। मित्रांनो, कधी मी कुणाचा अवमान केला नाही, कधी मी पातळी सोडली। जळगावमध्ये भाजप प्रवेशाआधीच खडसेंकडून सून रक्षा खडसेंचा प्रचार सुरू। चोपड्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, तर भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार दौरा करतोय खडसेंचं वक्तव्य। नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का। उमेदवारीवरून नाराज नेते विजय करंजकर यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश। अपक्ष अर्ज मागे घेऊन करंजकर गोडसेंना पाठिंबा देण्याची शक्यता।